नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बाप्पा मोरया रे या आपल्या विशेष कार्यक्रमात गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण नेहमीच वेगवेगळ्या कलाकारांना भेटतोय. सध्या चर्चा सुरू आहे पाणी या सिनेमाची, कारण येत्या 18 तारखेला तो रिलीज होतोय. आणि पाणीद्वारे निर्मिती क्षेत्रात आपल्याला दिसत आहेत प्रियांका चोप्रा, त्याचबरोबर कोठारे कुटुंब आणि राजश्री एंटरटेनमेंट. इतकं मोठं बिग बॅनर असल्यावर सिनेमा अर्थात बिगच असणार आहे. त्यामुळे थेट जाऊयात. आपल्यासोबत आज आहेत आदिनाथ कोठारे आणि ऋचा वैद्य. दोघांचंही न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत. बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू मनाली. आणि माझी आणि मनालीची ओळख पण मला माझ्या आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू मला वाटतं मनालीने घेतला होता. थँक्यू. त्याला मला वाटतं की साधारण 15 वर्ष झाले असतील. हो, आणि त्याचा आनंद यू कॅन सी ऑन माय फेस. अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतरचा पहिला इंटरव्ह्यू. आणि आता दिग्दर्शनामध्ये सुद्धा पदार्पण केल्याचा हा पहिला इंटरव्ह्यू. मी असं म्हणून टाकते, लेबल देऊन टाकते. करेक्ट. सगळ्यात आधी अभिनेता दिग्दर्शक हा जो एक प्रवास आहे, त्या प्रवासाविषयी थोडक्यात. ओके, कुठून सुरू करू? हा मला प्रश्न आधीच पडला होता इथे आल्यावरती. मी सुरू कुठून करणार आहे बोलायला? काय सांगायचं, कुठून सांगायचं? खूप सोपं होतं का अभिनेता असल्यामुळे दिग्दर्शन करणं सोपं होतं? खूप काही आहे सांगण्यासारखं. टू बी ऑनेस्ट, म्हणजे ह्या क्षेत्रात मी दिग्दर्शक होणार म्हणूनच आलो होतो खरं तर. म्हणजे माझं जेव्हा कॉलेज चालू होतं तेव्हा मी माझ्या वडिलांना असिस्ट पण करायचो. मी काही शॉर्ट फिल्म्स बनवायचो. तर मी डिरेक्टरच होणार होतो हे मला माहिती होतं, कारण मला गोष्टी सांगायला, ते गोष्टी मांडायला सगळं ते मला खूप आवडतं. माझी एक सवय आहे, मला वाटतं एक माणूस म्हणून पण मी माझे सगळे मित्र मला म्हणतात की आमच्याबद्दल सगळं तुला माहीत असतं, तुझ्याबद्दल काहीच आम्हाला कळत नाही. कारण आय लव्ह टू लिसन टू स्टोरीज. म्हणजे मला मे बी कदाचित मला लोकांना वाटतं की मी खूप इझी आहे बोलायला. माझ्याशी ते सगळं शेअर करतात. माझ्या सगळ्या मैत्रिणी, मित्र, तसे सगळ्या सिक्रेट्स माझ्याकडे असतात. दे लव्ह टू टेल मी स्टोरीज बिकॉज आय थिंक आय एम अ गुड लिसनर. आय फील. अर्थात त्याचं बाळकडू मला घरातच मिळालं आहे, कारण लहानपणापासूनच ते वातावरण होतं गोष्टींचं. त्याचं सगळ्यात मोठं श्रेय जातं माझ्या आजीला, जेन्मा. शी वॉज द ओरिजिनल स्टोरी टेलर इन द कोठारे फॅमिली. कारण तिच्या ज्या गोष्टी म्हणजे माझ्या वडिलांच्या जनरेशनच्या, म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे ह्या सगळ्यामध्ये फेमस होत्या. तेच एक्झॅक्टली मी ते म्हणणारच होतो. म्हणजे जिजाला आज हल्ली मी जेव्हा इनफॅक्ट मी आत्ता आमचं एक हे झालंय, एक रुटीन झालंय. मी कुठेही असलो जगात, शूट करत असेल, इकडे असेल, रात्री झोपताना मी तिला फोनवरती गोष्टी सांगतो आणि झोपवतो. ती पण नियमितपणे मला फोन करे, डॅडा हा चालेल, झोपायला चालली, गोष्ट सांग. मग त्यातली कधी गोष्ट तिला आवडते. मग ती म्हणते की ती गोष्ट जरा अर्धवट राहिली, तू झोपून गेलीस ना, ती जरा कम्प्लीट कर गोष्ट जरा. हे पण होतं. पण तर आजी, तिथून मला वाटतं ती सुरुवात झाली. मग माझे डॅड. पण आय थिंक स्टोरी टेलिंग हे किंवा गोष्टी ऐकणं, गोष्टी सांगणं, मला वाटतं हे आपल्या DNA मध्येच आहे. अँड आय थिंक इट्स खूप भारी वाटतं, खूप मस्त वाटतं जेव्हा आपण गोष्ट आपली एक मनापासून आपण गोष्ट सांगतो आणि समोरची व्यक्ती मन लावून, कान लावून ती गोष्ट ऐकते. त्यात आपल्याला एक खूप सुख मिळतं, एक चांगलं वाटतं आपल्याला. मला वाटतं की आणि तेच सुख आम्हाला कलाकार म्हणून, नट म्हणून असो किंवा निर्माता म्हणून असो किंवा आता दिग्दर्शक म्हणून असो, तेच सुख आम्ही ते शोधत असतो की प्रेक्षकांचं प्रेम, त्यांची प्रतिक्रिया, ती आपल्या कलाकृतीकडे आपण सांगितलेली गोष्ट मन लावून ऐकतायत. आय थिंक दिस इज द ग्रेटेस्ट हाय फॉर अन आर्टिस्ट. हीच कथा घेऊन तू दिग्दर्शन करायचं आणि अभिनेता पण आपण लीड रोल मध्ये आपणच करायचं. यामागे नक्कीच काहीतरी थॉट प्रोसेस असणार. तुझ्या डॅडची सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्वमेंट कशी होती? त्यांनी तुला कसं सपोर्ट त्यावेळेला केला? तर ह्याचं उत्तर जरा मोठं आहे. येस, मला ऐकायला. म्हणजे मी ही गोष्ट का सांगतोय किंवा मी आता पुन्हा दिग्दर्शनाकडे का वळलो, ह्याची जर्नी सुरू झाली मला वाटतं 7 वर्षांपूर्वी. टू बी ऑनेस्ट, 6 to 7 years बॅक. आणि एक नटाच्या आयुष्यातनं उतार चढाव असतातच. बरोबर. माझ्याही करिअरमध्ये एक थोडा उतार आला होता तेव्हा. मला वाटतं एक
2015 किंवा 16ची गोष्ट असेल. कारण नुकतं झपाटलेलं आलं होतं माझा सिनेमा आणि तो सुपरहिट झाला 2013मध्ये. त्यानंतर भरभरून सिनेमे आले माझ्याकडे आणि मी उठसूट सगळे करत गेलो. पण तेव्हा ती मॅच्युरिटी नव्हती, समज नव्हती आणि मला वाटतं की त्या एका वर्षात माझे 4 का 5 सिनेमे रिलीज झाले होते आणि ते आय काइंड ऑफ एक्झॉस्टेड माय गुडविल इन दॅट पिरियड असं मला नंतर जाणवलं. आणि मग मला हवे तसे रोल्स मला मिळत नव्हते, हवे तसे फिल्म्स मला करायला, म्हणजे चांगले प्रोजेक्ट्स मी केले तेव्हा, म्हणजे टेक केअर गुड नाईट केलं मी, मग 15th ऑगस्ट हा सिनेमा केला मी. पण मला जसे चांगला होता 15 एक्झॅक्टली मला आणि त्याला खूप चांगले मला प्रतिक्रिया, रिव्ह्यूज, लोकांचं प्रेम खूप मिळालं. पण आय वॉज वॉन्टिंग टू डू समथिंग मोर. आय डोंट नो, कदाचित एक तो डिरेक्टर इन मी किंवा एक स्टोरी टेलर इन मी तो सॅटिस्फाईड नसतो. मला काहीतरी अजून लोकांपर्यंत पोहोचायचं असतं, त्यांना सांगायचं असतं. तर मला त्या काळात, मी तुला सांगतो 2015-16च्या वेळेस असा फेज होता माझ्या त्या करिअरमध्ये की मला असं झालं की बापरे, मी करेक्ट लाईन निवडली आहे ना, मी नट म्हणून केलं पाहिजे ना कामं. मी लिटरली मी घरी हे प्रश्न विचारले आत्मपरीक्षण स्वतःला पण, आणि मी इनफॅक्ट विचार करत होतो की पुन्हा अभ्यास करू का, काही नवीन शिकू का. तर मला लिहायला आवडतं, तर मी काही कॉपीरायटिंगमध्ये, हे सगळं मी त्या काळात करतो. आणि तेव्हा मी अचानक मला असं झालं की मी हे काय करतोय. नट मला व्हायचं होतं पण ते नंतर झालं. मी आधी दिग्दर्शनासाठीच इथे आलो होतो. सो वाय डोंट आय गो बॅक टू माय रूट्स. आणि मी ज्या कारणासाठी ह्या क्षेत्रात मी आलो, गोष्ट सांगायला, मी ते का नाही करत. त्या फेजमध्ये मला हा प्रश्न पडायला लागले. आणि मग मी विचार केला की मला काय, कुठली गोष्ट आहे जी मला मनापासून सांगावीशी वाटते. आणि एक गोष्ट आहे, मी माझ्या वडिलांकडून ते मी शिकलोय की तुम्ही जी कुठली गोष्ट मनापासून सांगाल ना, तुम्ही जे काही थेट हृदयातून सांगाल ते लोकांपर्यंत पोहोचतं. बरोबर. मग ते काही असो. कारण ते प्रेक्षक खूप हुशार आहे, हुशार होता आहे आणि असणार आहे. त्याची हुशारी वाढत चालली आता. कारण ते पण स्वतः आता सोशल मीडियामुळे, या डिजिटल ह्याच्यामुळे त्यांना पण एक स्वतः क्रिटिक झालेत प्रेक्षक. करेक्ट. म्हणजे तुम्ही आता कुठलंही कॉन्टेंट टाका, लोकांना वास येतो त्या कॉन्टेंटचा की हे काहीतरी प्रमोशनल आहे. सुरुवातीलाच गोष्ट हिट होते किंवा हे काहीतरी लोकांना कळतं, लोकांना माहितीये की हे काहीतरी फॅब्रिकेटेड. त्यामुळे आधी जी गोष्ट आपण मगासपासून म्हणतोय, तर त्या गोष्टीबद्दल सगळ्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय. कारण ही अशी गोष्ट आहे जी आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे, पाणी. आणि पाणी या सिनेमाद्वारे आज खरं तरी आपल्या भेटीला आलेले आहेत. आणि या सिनेमाशी नाव जोडलं गेलंय प्रियांका चोप्रा निकस. तिची 4थी निर्मिती आहे. कोठारे फॅमिलींची निर्मिती या सिनेमाशी जोडलेली आहे आणि राजश्री एंटरटेनमेंट. त्यामुळे पाणी घेऊन आपण प्रियांकाला सुद्धा यात इन्व्हॉल्व करूया. हा सगळं एक आपण म्हणूया एक प्रेक्षकांसाठी मेजवानी आहे, पर्वणी आहे. ती कशी झाली? तेच मग जेव्हा मी ठरवलं की काहीतरी आपण मनापासून गोष्ट सांगूया, मग मला असं वाटलं की सगळ्यात जवळचा विषय काय आहे जो मला सांगावं असं वाटतो. अर्थात पाण्याची टंचाई, पाण्याचं वेस्टेज जे होतं. आणि खास करून आपण शहरात राहणाऱ्या लोकांना ना, आपल्याला त्याची झळ लागत नाही. खास करून मुंबईत राहणाऱ्या लोकांना. आणि ती आता हळूहळू लागायला लागली आहे, पण अजून मुंबईत ती झळ पोचलेली नाही आहे. भारतात अनेक ठिकाणी पोचली आहे ती, जगात अनेक ठिकाणी पोचली आहे ती. केपटाऊनमध्ये पाणी संपलंय, बँगलोरचं पाणी संपलंय, आणि अनेक ठिकाणी ते इट्स अ टाइम बॉम्ब. द क्लॉक इज टिकिंग राईट. म्हणजे आपल्याला त्याची ग्रॅव्हिटी कळेल. तुला मी सांगतो की मुंबईत किंवा कुठल्या तरी शहरात जाऊन तू एक 10 लोकांना विचारलंस की तुमच्या नळातलं पाणी कुठून येतं, त्या 10 पैकी 9 लोकांना त्यांना माहीतच नसतं की वैतरणा तलाव कुठे आहे. तर हे दुर्दैव आहे. आपण ह्या अर्बनायझेशनच्या आणि या डिजिटल काळाच्या ओघात आपण आपलं अस्तित्व विसरलो आहोत, किंवा आपण खूप आपल्या एक्झिस्टन्सला फॉर ग्रँटेड धरतो आहोत. तर ही घालमेल माझ्या आपल्या सगळ्यांच्याच आतमध्ये होती. आणि मला वाटलं की ह्यातला धरून काहीतरी आपण गोष्ट सांगूया. मग मी त्या हिशोबाने रिसर्च सुरू केला. मी इंटरव्ह्यूज बघत होतो, काही डॉक्युमेंटरीज बघत होतो. आणि मग मी आमिर खानचा सत्यमेव जयते हा जो प्रोग्राम तेव्हा चालू होता,
चालू होऊन गेला होता खरं तर, पण त्याचा तो एपिसोड मी पुन्हा, तेव्हा तो वॉटरचा एक एपिसोड त्यांनी केला होता आणि त्यात मी तो बघत असताना मला एक एक इंटरव्ह्यू सापडला जो आता हनुमंत केंद्रे, हनुमंत केंद्रेचा इंटरव्ह्यू होता त्यात. आणि तो इंटरव्ह्यू बघताच मला असं झालं की अरे खूप भारी आहे, ही गोष्ट आहे काहीतरी, याच्यात काहीतरी असणार. तो म्हणाला त्या इंटरव्यू मध्ये की मेरे गांव में पानी नहीं था इसलिए कोई शादी के लिए लड़की को देता नहीं था, नोबडी यूज्ड टू गिव देयर डॉटर इन, कोई शादी नहीं करता था, मेरे किसी की शादी होती नहीं थी मेरे गांव में, क्योंकि गांव में हर सबको 4-4 किलोमीटर चल के पानी लाना पड़ता था. आणि त्याची एका मुलीबरोबर आपले एंगेजमेंट झाली होती, पण त्यांनी एंगेजमेंट मोडली कारण त्या गावात त्यांना कळलं की नांदरवाडी हे जे गाव आहे नांदेड जिल्ह्यातलं, तिकडे पाण्याची टंचाई आहे आणि ह्याला एकतर गावात कोणाचं लग्न होत नाही, त्याचं तिथे एंगेजमेंट झालं होतं, त्याला असं, आणि तो बघता क्षणी त्या मुलीच्या प्रेमात पडला होता. सुवर्णा तिचं नाव होतं, ही भूमिका रुचानी साकारली. तो तिच्या प्रेमात पडलाच होता आणि त्याला असं झालं की नाही, तो गेला त्या मुलीकडे आणि त्यांनी तिला विचारलं की हा बघा मला तुमच्या संगच लगीन करायचं आहे, पण मी तेव्हाच करीन जेव्हा माझ्या गावात पाणी असेल, तुम्ही थांबाल का माझ्यासाठी तोपर्यंत. आणि काय झालं पुढे, ही गोष्ट आहे पाणी या सिनेमाची. रुचा, तुझ्याकडेच येते. या पाणी या सिनेमात तू सामील झालीस, इतका मोठा अनुभव तुझ्यासाठी सुद्धा आहे आणि हा नुसताच एक सिनेमा नाही म्हणता येणार, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक ज्याच्यावर हा सिनेमा आधारित आहे, त्यामुळे खूप मोठी जबाबदारी तुझ्या खांद्यावर सुद्धा आहे. तू जसं म्हणालीस तसं हा विषय खूप गंभीर आहे आणि आदिनाथ जसं म्हणाला की शहरात राहणाऱ्या लोकांना त्याचं गांभीर्य कळत नाही. त्यामुळे हा एवढा महत्त्वाचा विषय, ह्या विषयावर चित्रपट होतोय, त्याचा भाग होणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मी खूप ग्रेटफुल आहे आदिनाथला की त्याने मला ही संधी दिली ह्या चित्रपटाचा भाग होण्याची. हा चित्रपट पाण्यावर आहेच आणि हनुमंत केंद्रे ह्या माणसाच्या संघर्षावर हा चित्रपट आहे. बरोबर. पण त्याच्यात ह्या चित्रपटात एक छान प्रेमकथाही दडलेली आहे आणि ती खूप सुंदर आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्याचा भाग मला होता आला ह्याचा मला खूप आनंद आहे. नक्कीच. आणि ते तिच्या सगळं क्रेडिट तिचं परफॉर्मन्सवरती आहे. आणि खरंच म्हणजे मला असं वाटतं की आत्ता टीजर आलाय, कालच तुम्ही खरं तर टीजर रिलीज केलं, सगळेच विचारतायत की ही मुलगी कोण आहे, ही कोण आहे, कारण एक नवीन चेहरा आलाय प्रेक्षकांसमोर आणि रुचाच्या प्रेझेन्समध्ये, तिच्या परफॉर्मन्समध्ये एक फ्रेशनेस आहे खूप. फर्स्टली मी तिचं कौतुक तोंडावर करतोय असं नाही आहे, पण मी खरंच मला हे सांगावं असं वाटतं की जेव्हा मी त्या भूमिकेसाठी ऑडिशन्स करत होतो, सुवर्णा केंद्रे ह्या कॅरेक्टरसाठी, आम्ही खूप साऱ्या मुलींच्या ऑडिशन्स घेतल्या. पण नितीन दीक्षित, बाय द वे नितीन दीक्षित, तर मी येणारच आहे तिकडे. तर गोष्ट जी आहे आपली ह्या सिनेमाची, तर मला मी ऍक्च्युली तर सांगतो, मी ऑर्डर मध्ये सांगतो. तर काय होतं की जेव्हा मला ती गोष्ट सांगायची होती, मग तिथे जाऊन मी हनुमंत केंद्रेला भेटलो. तो इंटरव्ह्यू बघितला मी आमिर खानच्या एपिसोडवर. मी जाऊन हनुमंत केंद्रेला भेटलो. बरं, त्याला मी आधी फोन केला की हनुमंतजी असं, हॅलो नमस्कार, मी आदिनाथ पोटरे, मला हे करायचं नाही. बरं, ते त्याचा नंबरही कसा सापडला ती पण एक खूप गमतीदार गोष्ट आहे. सॉरी, जरा खूप लांबचा टप्पा घेऊन मी हिच्यापर्यंत येणार आहे, पण एक मिनिट. तर मला तिचा जो इंटरव्ह्यू बघितला सत्यमेव जयतेमध्ये, मला वाटलं की याच्यात गोष्ट आहे, तर आपण ह्याचा नंबर काढूया. तर मी आधी सत्यजित भटकलचा नंबर शोधून काढला. सत्यजित भटकल हे सत्यमेव जयतेचे डिरेक्टर, सर्वे. त्यांना मी फोन केला. ते पण खूपच डाऊन टू अर्थ आणि खूप हेल्पफुल आहेत ते. बरं, त्यांना मी विचारलं की असं मी बघितलं आहे आणि मला ह्या माणसाला कॉन्टॅक्ट करायचं आहे. तर हो नक्की, माझ्याकडे नंबर आहे त्यांचा, घे. ते नंबर लगेच मला दिला सत्यजितनी आणि मी नंबर डायल केला. हा अस्तित्वात नाही आहे नंबर. अरे यार, नंबर चेंज झाला असेल, कारण अर्थात त्या एपिसोडला पण 10 वर्ष झाली होती. मी परत सत्यजितना फोन केला की सर, त्यांचा नंबर अस्तित्वात नाही आहे, दुसरा कुठला असेल का? अरे नाही रे, माझ्याकडे दुसरा काय कॉन्टॅक्टच नाही त्यांचा. आता काय करायचं?
तर मग ते राहतात नागदेरवाडी. मग मी नांदेड पोलीस स्टेशनचा नंबर काढला, नांदेड पोलीस स्टेशनला फोन केला की नागदेरवाडी इकडचं मला ते म्हणले नागदेरवाडी हे माळकोळ जिल्ह्यातलं आहे, तुम्ही माळकोळचा पोलीस स्टेशनचा नंबर मी तुम्हाला देतो. मग माळकोळ पोलीस स्टेशनला मी फोन केला. लकीली हनुमान केंद्रे तेव्हा त्या गावाचे सरपंच झाले होते क्या बात. हां. आणि ते म्हणाले हो ते तिकडे सरपंच आहेत, माझा नंबर देतो. मी नंबर तिकडून मिळवला आणि मग त्यांना कॉन्टॅक्ट केलं हनुमान केंद्रेला कॉन्टॅक्ट केलं. तर मी बोललो असं असं मी आदिनाथ कोठारे बोलतो, मी एक अभिनेता आहे, निर्माता आहे, मला या तुमच्या विषयावरती सिनेमा बनव. त्यांना ती विश्वासच बसला नाही, हां. त्यांना खरंच विश्वास बसला नाही. आणि ते म्हणाले की तुम्ही इथे या आणि आमच्याशी बोला म्हणजे आमचा विश्वास बसेल. म्हणजे ते म्हणाले की तू येऊन भेट मला, मग मला विश्वास बसेल की तू हे खरंच आहे का. कदाचित त्यांच्यावरती काय असं झालं असेल का काय माहित नाही. मग मी गेलो तिकडे, मग हनुमानजींना भेटलो आणि मग जेव्हा त्यांनी मला त्याची गोष्ट सांगितली तेव्हा मला कळलं की बाप रे, म्हणजे रियालिटी इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन असं म्हणतात ना, की ते इतकं भव्य दिव्य पराक्रम होता तो त्यांनी जो केला तिकडे. आणि त्यात अनेक अडथळे त्यांच्या आयुष्यात आले, म्हणजे आयुष्याला धोका देतील असे अडथळे त्यांच्या आयुष्यात आले. आणि तरी पण ह्या सगळ्यांना सामोरं जाऊन त्यांनी जो पराक्रम केला आहे तिकडे त्या माणसाने, त्या गावाने, नागदेरवाडी या गावाने. आणि असं वाटलं की ही गोष्ट सांगितली पाहिजे यार. पण आता हा माझा पहिला सिनेमा होता ॲज अ डिरेक्टर. हे मला अर्थात मला वाटतं की माझ्या आईवडिलांमुळे मला ते एक भान आहे की मला एक कळतं की आपण किती आपल्याला अजून शिकायचं आहे. बरोबर. त्यांनी माझ्या आईवडिलांनी माझ्या घरी, माझ्या आजी आजोबांनी ते ॲटमॉस्फिअर आमचं खूप, आम्ही घरी वी आर लाईक एनी म्हणजे मिडल क्लास फॅमिली, आणि त्यामुळे वी आर व्हेरी ग्राउंडेड अँड वी नो द ग्राउंड रियालिटी. आणि मला माझी ग्राउंड रियालिटी माहिती होती की हा माझा पहिला सिनेमा असणार आहे, माझ्याकडे तो अनुभव नाही आहे अजून की मी हे स्वतः लिहायचा प्रयत्न करू शकतो. तर मी कोण हा सिनेमा लिहू शकेल. तर मी ते नुकतंच अवताराची गोष्ट नावाचा सिनेमा केला होता. नितीन दीक्षित माझा खूप चांगला मित्र झाला होता तेव्हा. तर मी नितीन खूप बिझी आहे, तो हिंदीतले पण नीलमधब पांडा बरोबर अनेक त्यांनी सिनेमे केले आहेत ॲज अ क्रिएटिव्ह डिरेक्टर, ॲज अ असोसिएट डिरेक्टर, ॲज अ रायटर तर अर्थातच, पण तो स्वतः फिल्म मेकर आहे आणि तो स्वतः त्याची नेक्स्ट फिल्म प्लॅन करत होता. गोष्टच अशी आहे त्यामुळे तो स्वतःला तोही रोखू शकला नाही असं मी त्याला भेटलो तेव्हा तो बोलला की आधी तुझ्यासाठी मी करेन. आणि नितीन माझ्या बाजूला जो उभा राहिला तो आजपर्यंतचा खांद्याला खांदा लावून तो अगदी म्हणजे लेखक बिखक नंतर, मित्र पण नंतर, तुम्हाला वाटतं एक मोठ्या भावासारखा माझ्यासोबत तो उभा राहिला या प्रोजेक्टमध्ये. आणि म्हणून हे शिवधनुष्य मी पेलू शकलो बरोबर खरं तर. पण त्यानंतर मग आम्ही स्क्रिप्ट बनवली, स्क्रिप्टिंग सुरू झालं. तर स्क्रिप्टिंगमध्ये 3 वर्ष गेली आमची, कारण रिसर्च सगळं हे ते. नितीनचं पण त्यात नितीनची पण वेगळे फिल्म चालू होते. तर हे करत करत मग सारी फिल्म आमची रेडी झाली. आणि मग 18 तारखेला रिलीज होते. 18 ऑक्टोबर रिलीज होते. आपण सांगूया थिएटरमध्ये जाऊन बघा. लास्ट बट नॉट द लिस्ट, खूप टाइम घेतला का सिनेमामध्ये, सिनेमाचा विषय इतका मोठा आहे. आधी रिक्षावर येतो की मग जेव्हा प्रियंका चोप्रा ऑनबोर्ड, ही पण एक खूप मोठी, तिने ऐकली का ती कथा? काय झालं तेव्हा मी खूप ठिकाणी गेलो आणि अनेक ठोकरे खाकर. पण कसं आहे, पहिला लोकांना वाटत असेल की आदिनाथ कोठारे, महेश कोठारेंचा मुलगा, खूप सोपं त्याला मिळालं असेल. तो अनुभव पण हवा. कसं आहे ना, जेव्हा कोणाला तुमच्यावर पैसे लावायचे असतात ना, तेव्हा तुमचं नाव किंवा तुमचा बॅकग्राऊंड किंवा तुमचं रिलेशन्स ते कामा नाहीत लोकांना. तेव्हा पैसे लावत असले तर रिटर्न्स काय असतील किंवा याची क्रेडिबिलिटी काय असेल, हे तिकडे तुमचं टॅलेंटच फक्त तुम्हाला वाचू शकतं. आणि माझं टॅलेंट मला अजून प्रूव्ह करायचं होतं तेव्हा, कारण अर्थात एक नवोदित दिग्दर्शक, त्याच्यावरती इतके पैसे लावायचे कोणीच धाडस केलं नाही. म्हणजे मोठ्या मोठ्या स्टुडिओजकडे मी गेलो, तिकडे दारं बंद झाली. अनेक वेळा ऐकून त्यांना गोष्ट आवडली, स्क्रिप्ट आवडली, पण शेवटी जेव्हा वेळ आली की आता हा डिरेक्ट करेल की नाही, ह्याला जमेल की नाही, सगळे बॅकआउट झाले. पण माझा एक मित्र आहे, त्यांनी मला सांगितलं की प्रियंका चोप्रा विषय शोधते, स्क्रिप्ट शोधते. आणि मी तिथे रश्मी कुलकर्णी नावाची एक क्रिएटिव्ह प्रोड्युसर होती तेव्हा. तर तिला मी कॉन्टॅक्ट केला, तिला भेटलो, तिला गोष्ट ऐकवली. तिथून मग हळूहळू ते सगळं ऑन झालं. आणि मग ऑडिशनला जेव्हा आम्ही आलो तेव्हा रुचा
तर मी खूप ऑडिशन्स घेतल्या मुलींचे. सुवर्णा केंद्रे सुवर्णासाठी. जे कॅरेक्टर आहे, हो. हनुमंत केंद्रेंची बायको, हो. हनुमंत केंद्रेची लाईफ पार्टनर. हां. तर ही भूमिका साकारण्यासाठी आणि ज्या पद्धतीने तिने ती स्क्रिप्ट लिहिली होती, तिची जी लव्ह स्टोरी त्यांनी मांडली आहे या अख्ख्या पार्श्वभूमीवर, खूप भारी आहे. आणि ते खूप सुंदरपणे नितीनने ते सगळं मांडलंय. त्याची प्युरिटी, त्याचा इनोसन्स त्यांनी इतका सुंदरपणे जपलाय, कारण तो इनोसन्स त्या काळाची पण गरज होती, त्या गोष्टीची गरज होती. बरोबर. आणि ह्या भूमिकेला न्याय देण्यासाठी आम्ही अनेक टेस्ट घेतले, ऑडिशन घेतले, पण तो इनोसन्स आणि ती ऑनेस्टी जो आम्हाला हवी होती ती आम्हाला कुठे दिसत नव्हती. आणि एक दिवस रुचा चा कॉन्टॅक्ट आम्हाला मिळाला आणि रुचा ऑफिसला आली. पण ही दिसायला तुम्ही बघाल तर ही कुठेतरी पर्शियन प्रिन्सेस होती. आपण ही आली आणि तिला आम्ही थोडक्यात, नितीन होता तिकडे, नितीनने पण तिला समजवलं की काय काय सीन आहे. आणि एक छोटीशी ऑडिशन घेतली तिची. तिचा लुक बिक खूप वेगळा होता. कोणाला वाटणार नाही की ही मुलगी एका गावाच्या कॅरेक्टरमध्ये फिट होऊ शकते, पण तिचा जो परफॉर्मन्स होता आणि तिचा खास करून, आय थिंक शी इज अ व्हेरी इंटेलिजंट ॲक्टर, कारण तिने ज्या गोष्टी खूप सुंदरपणे पिकअप केल्या. तिला मुळात तिचं स्वतःचं पण ह्यामध्ये क्रेडिट आहेच, पण भाग्य आहे की तुला एकतर महेश सर असतील, आदी असेल, यांचे सगळ्यांचे सुबोध भावे आहेत, मोठी तगडी स्टारकास्ट आहे, या सगळ्यांचं साथ जी आहे ती तुझ्या या पहिल्याच सिनेमाला लाभलेली आहे. त्यामुळे हा सिनेमा जो आहे पाणी येत्या 18 तारखेला सिनेमागृहात तुम्हाला 18 ऑक्टोबरला सिनेमागृहात पाहता येणार आहे. आणि तुमच्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पा आहे, गणेशोत्सव सगळीकडे साजरा होतोय. अगदी क्विक तुझ्या मनातली गणपती बाप्पाची आठवण आणि तुला म्हणजे भावलेला गणपती बाप्पा, किंवा आपण म्हणतो ना की जेव्हा कोणती विघ्न येतात सगळ्यात पहिलं नाव असतं गणपती बाप्पाचं. आधी रुचाला बोलू. रुचा, माझ्या घरी गणपती असतो, त्यामुळे माझ्या घरी नक्कीच दरवर्षी जो गणपती येतो तेव्हा आपल्या दैनंदिन आयुष्यात जे आपल्या ज्या समस्या असतात त्या आपण बाप्पाला सांगत असतो, किंवा आपल्या ज्या इच्छा आकांक्षा असतात त्या आपण सांगत असतो. आणि मला असं वाटतं बाप्पाने कायमच त्या पूर्ण केलेल्या आहेत, कायमच माझ्या मनातलं ऐकलेलं आहे. आणि मी खूप भाग्यवान आहे असं मी म्हणेन. घरातला अनुभव हा सगळ्यात महत्त्वाचा, पण त्याच्याही पेक्षा माझं जे गाव आहे त्या गावात टेकडीवरील गणपती नावाचा एक गणपती आहे. अच्छा, कोणतं गाव? माझं हरिहरेश्वर आणि अंजर्ल असं गाव आहे. अशी 2 गावं आहेत. तर तिकडे टेकडीवरील गणपती, तर तो गणपती खूप सुंदर आहे. आणि मी मागच्याच वर्षी तिकडे गेले होते. तिथे बसून मी छान मेडिटेट केलं आणि तिकडची जी एक जी वाईब असते, जे वातावरण असतं ते खूप जास्त सकारात्मक असतं. त्यामुळे तो अनुभव माझ्यासाठी खूपच सुंदर होता. आधी आपण बाप्पाला साकडं घालूया की राज्यावरचं पाणी संकट जे आहे, पाणी टंचाई आहे, हे दूर होऊन जाऊ देत. खरंच म्हणजे मला वाटतं की एक अवेअरनेस आणि सगळ्यांना आपली जबाबदारीची आठवण करून देण्याची गरज आहे. आणि मला वाटतं की होपफुली ह्या गोष्टीतून, या सिनेमातून, पाणी आमच्या या सिनेमातून ती जबाबदारी आणि आपली निसर्गातर्फे आपली जबाबदारी लोकांना त्याचं भान पुन्हा येईल आणि त्याची आठवण पुन्हा होईल. सो आय होप दिस फिल्म रिचेस आउट टू द. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा न्यूज 18 लोकमतकडनं. आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. थँक्यू. थँक्यू.